मी सुप्रिया. कसे आहेत सगळे मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आम्ही बाहेर चाललो आहे, थोडंसं कुठे चाललो आहे तर थोड्या वेळ तुम्हाला शेअर करतेच मी. स्वराजसुद्धा इथं तयार होऊन बसला आहे आणि मी सुद्धा तयार होऊन बसले. आता फक्त वाट बघतोय ती ह्यांची, हे येतील आणि घेऊन जातील. भरपूर दिवस व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, चार्जिंग वगैरे होत नाही आहे त्याच्यामुळे. आता चार्जिंगचं काय तो प्रॉब्लेम आहे ते बघते आणि मग कंटिन्यू व्हिडिओ येतील आपले. तर आम्ही पोचलेलो आहोत जिथे आम्हाला पोचायचं आहे तिथे, म्हणजेच की आम्ही गेलो आहे कृषी प्रदर्शन बघायला. मी, स्वराज, मितू असे तिघेच गेलो. हे आले होते सोडायला आम्हाला तिथंपर्यंत, कारण त्यांना आतमध्ये यायचं नव्हतं, भरपूर सारी गर्दी होती त्याच्यामुळे. बघू शकताय एंट्रन्सलाच इतकी सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ना, की अगदी मन भावून जातं. 2 दिवस चालू होतं मुलांचं की कृषी प्रदर्शन बघायला जाऊया. म्हटलं ह्यांना सुट्टी आहे तर जाऊया म्हणून ह्यांना सांगितलं होतं. पण त्यांना काही शक्य नव्हतं म्हणून म्हटलं एकट्याने कधीतरी अनुभव घ्यायला तर पाहिजे ना. इथे बघू शकताय छान अशी रोपंसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारची. परत प्रकल्प वगैरे जे काय असतं ना ते असं डेमो इथे ठेवलेले असतात. ते मस्त असं बघून घेतलं आम्ही. खूप सुंदर सुंदर केलं होतं आणि मुलांना हेच तर बघायचं असतं ना, की काय काय नवीन असतं. आणि इथे बघू शकताय जुन्या गाड्या वगैरे, आणि गर्दीसुद्धा इतकी तुफान होती ना, भयानक. तिसऱ्या दिवशी गर्दी. कृषी प्रदर्शन म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, पुन्हा शेतीविषयक, शेतीपूरक यंत्र सामग्री वगैरे असं इथे प्रदर्शनाला ठेवलेलं असतं. मचाण म्हणून जे पूर्वी लोक करायचे ना शेतामध्ये, ते एक तिथे आता दाखवलं तुम्हाला. त्यानंतर इथे बघू शकताय भरपूर प्रकारची जनावरं होती आणि प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ घेणं काही शक्य झालं नाही, त्यामुळे थोडे थोडे व्हिडिओ घेतलेले आहे. कंदारी वळू बघू शकते आणि सगळ्यात पुटकी म्हैस ही आहे जी आता मी तुम्हाला दाखवते. हल्ली आता शेतीची उपकरणं आल्यामुळे ना बैलगाडी जरा लोप पावत चालली आहे, तर इथे बैलगाडीसुद्धा सजवून ठेवलेली आहे. आणि इथे बघू शकताय सुलतान रेडा आहे हा, वेगळाच काहीतरी होता तो. आणि इथे बघू इथे पण हे 2 रेडे आहेत अशा प्रकारचे, तर ते सुद्धा बघितलं. इथे बघू शकताय केवढा मोठा सरडा आहे. माझं माहेर ना ग्रामीण भागात असल्यामुळे बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण आत्ता कसं इथं सिटीमध्ये राहून माझ्या मुलांना काही गोष्टी माहीत नाहीत, ते दाखवण्याचा प्रयत्न मी करते. तर इथे हा नंदी बैल आहे जो की पूर्वी यायचा गावी आमच्या सकाळी सकाळी. आणि आता तुम्ही समोर जे बघताय ना ते जुन्या काळातील घर क्रिएट केलं आहे कृषी प्रदर्शनामध्ये. त्या घराचं नाव आहे समाधान. त्यानंतर आम्ही तिथे एंटर केलं आणि एंटर केल्या ना टेबलवरती ना छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांना नमस्कार केला आणि तिथून बघू शकता जुना टेलिफोन होता. परत हा कंदील जे की पूर्वी लोक वापरायचे लाईट गेल्यानंतर. आणि इकडे बघू शकता रायफल मोठी आहे ती बंदूक, असं सगळं. आणि जुन्या पद्धतीचे ते बटनसुद्धा तिथे त्यांनी घरामध्ये लावलेले आहेत. आणि इकडे बघू शकता रेडिओ, पुन्हा इथे खाली 2 मूर्त्या दिलेल्या आहेत जे की लोकमान्य टिळक आणि विवेकानंद आहेत. छान सजवलंय. त्यानंतर पुन्हा मधल्या खोलीमध्ये आल्यानंतर देवारा खोली त्यांनी सेपरेट केलेली आहे. त्याच्यानंतर जुनी भांडी जी की पितळेची असतात ती किचनमध्ये, शिंकाळं वगैरे अशा पद्धतीने डबे बघू शकताय. जुन्या पद्धतीचेच डबे आहेत जे की पितळेचे असतात. आणि घागरीसुद्धा ह्या अशा घागरीना अजूनही माझ्या मम्मीकडे आहेत. आणि खिडक्यासुद्धा इतक्या सुंदर दिल्यात ना, हंडे वगैरे मोठे मोठे जे जुन्या काळात असायचे ते सुद्धा दिलेले आहेत. आणि हा जो वन दाखवते ना मी, जो
जुन्या काळामध्ये मिरची कांडायला वगैरे वापरायचे. त्यानंतर माझा मोबाईल ना स्विच ऑफ व्हायला आला, त्यामुळे मग मी व्हिडिओ करायचं बंद केलं आणि काही फोटो काढून घेतले. तर इथे बघू शकताय बंब वगैरे, चूल. माझ्या मम्मीकडे अजूनही बंब आहे. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.